चरणी संसार व्यसनी पडवणे दिनामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थ यात्रा मुखी हरिनाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढने नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रहे समागति तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्खला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तीं नाथ मुंदे पुनः पुनः वैरागीश परममूर्ती देव क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभुजी जय जय माखन चोर श्री सीतानाथ समारंभा विको द्या थोडासा श्री रामानंद मध्यमा अस्मदाचार्य परंता श्री गुरु वंदे परंपरा श्री गुरु वंदे परंपरा देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दिनामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाल विठ्ठल. गोडसं वातावरण आहे. भगवान श्री खंडेरायाच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही श्रोते मायबाप, तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अगदी गोड असा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. मी नेहमी सांगत असते, एखाद्या लग्न मंडपामध्ये जाण्यासाठी आमंत्रण असावं लागतं, परंतु धर्म मंडपामध्ये येण्यासाठी भाग्य असावं लागतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय. आज दुग्ध शंकरायोग आहे. तुमच्या सप्ताहामध्ये संत बाळूमामाची पालखी आली आणि मला कीर्तन सेवेचा योग माझा आला. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. जसं एखादा नाम यज्ञ चालू असेल, एखादा यज्ञ चालू असेल आणि त्याच्यामध्ये जर वरुण राजाची हजेरी लागली, पाऊस आला तर यज्ञ सफल होतो. तसं सप्ताहामध्ये संतांचं आगमन झालं, यज्ञ सुद्धा सफल होतो. सोपी गोष्ट नाही. अहो भाग्याने हा परमार्थ घडत असतो. आणि जमलेले सर्व परिसरातून आलेली मंडळी, ग्रामस्थ मंडळ, माझ्या माता भगिनी, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. मी आवर्जून सांगत असते, आजचा जागराचा कार्यक्रम आहे. उद्या काय? तुम्ही बॅग भरली का? सगळ्यांनी नाही का? उद्या काला आहे. काला झाला की हाला, नाही का? आणि परत जर एखादा बुवा आला तर का आला? झाला ना काला. अरे काला झाला. अरे हा प्रसादाचा आनंद आपण उद्या घेणार आहोत. परंतु अखंड हरिनाम सप्ताह श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज षष्ठी निमित्त गुरुवारी हरिभक्त परायण आदरणीय बंडातात्या कराडकर यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्त परायण आदरणीय गणेशानंद महाराज पुणेकर यांच्या प्रेरणेने व हरिभक्त परायण विश्वास आप्पा कोळेकर यांच्या सकल मार्गदर्शनाने या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. आणि हा आनंद आपण सर्वजण घेत आहोत. खऱ्या अर्थाने वैष्णवांची मांदियाळी एकत्र येते त्यावेळेस परमार्थ मोठ्या भाग्याने घडत असतो. वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि त्यावेळेस चाल कुणी म्हणावी म्हणून एखाद्या मोठ्या माणसाने, अधिकारी माणसाने ते सांगावं लागतं की या आज तुमचा नंबर आहे, तुम्ही चाल म्हणा. अधिकारी लागतो. तेव्हा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये तेवढा मोठा अधिकारी कोण आहे? तर म्हटले जनाबाईकडं माईक जाऊ द्या. आणि तो माईक संत जनाबाईकडे आला आणि मग जनाबाईने सांगितलं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे उभे नाचे पांडुरंग. आणि तसा तो अधिकार संत जनाबाईकडे होता. आणि म्हणूनच या तुमच्या सप्ताहामध्ये 2 जनाबाई मुक्ताबाई आहे. हे तुमचं मोठं हृदय आहे. म्हणून तुम्हाला पुनश्च एकदा धन्यवाद देते. ज्यांच्या सौजन्याने आजचा कार्यक्रम आहे, कैलासवासी सरूबाई भगत यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रेय शंकर भगत यांनी हा कार्यक्रम आजचा आयोजित केलेला आहे. सर्व भगत परिवाराला मनापासून धन्यवाद देते आणि सर्व ग्रामस्थांनाही मनापासून धन्यवाद देते. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो. देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची तुमच्या हातून सेवा घडो. आणि एकल्याचा नवता खेळ म्हणूनही मेळ मेळविला जमविला. तुमचं गेटअप पाहिला आणि मी सेटअप झाले बघा. काय होतं म्हणजे तिकडं डीजे लावणारे इकडं आले का त्यांना इथं लावता येत नाही. आणि बघ इथं शिट्ट्या कोणी वाजवत नाही तर मग माईकवालाच वाजवतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांची माईक सिस्टीम आहे त्यांना मनापासून धन्यवाद देते. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
कारण सप्ताहाचं सगळं निवेदन 50% त्यांच्यावर अवलंबून असतं. त्यांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आहे. मला सगळ्यांची नावं माहीत नाही, परंतु तुमची इच्छा असेल तर नंबरने मी नामोल्लेख करते. या ठिकाणी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण मृदंगाचार्य शिंदे बाबा या ठिकाणी आहेत. यापूर्वी त्यांनी माझं कीर्तन वाजवलं, आठवतंय का नाही आठवत? आणि तसं आमचं आडनाव सुद्धा आंधळेच आहे, आमच्याही लक्षात राहत नाही. या ठिकाणी इथं चोपदार दादा आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. ते ओळखतात वाटतं आम्हाला, आहे ना? तर एकटेच आलात का जोडीने आलात? एकटेच आहेत का? दमाना जरा. हा, उद्या लगेच काल आहे. कधी कधी सप्ताहात मध्येच म्हाताऱ्या वारतात यांच्या, म्हणजे टेन्शन असतं महाराज प्रपंचाचं. प्रत्येकाला आमचे महाराज 7 दिवस जायचे तेव्हा पाहिले तुम्ही. माझी आजी वारून किती दिवस झाले, ते मध्येच वारून द्यायची. एक दिवस मला कार्यकर्त्याने फोन केला, म्हणे आजी तुमच्या वारल्या का? मी म्हटलं नाही, पूर्वीच वारल्या. म्हणे महाराज तर म्हटले आजच वारल्या. म्हणलं सोडूच नका. तेव्हापासून त्यांना कोणी सप्तेच देत नाहीत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. अगदी खंडेरायाच्या या प्रांगणामध्ये आपण आहोत. ज्या खंडेरायाची भक्ती करत असताना बानुबाईने सर्वस्व अर्पण केलं, नाही का? सर्वस्व अर्पण केलं. आणि मला असं वाटतं इतर ठिकाणी हृदय अर्पण करण्यापेक्षा देवाला ते हृदय दिलं पाहिजे. भक्त प्रल्हादाने देवाला हृदय दिलं. हिरण्यकशिपू मारायला उठला, भजासारखं तेलात सोडलं, हां, हत्तीच्या पायाखाली दिलं. परंतु भक्त प्रल्हादाने सांगितलं, पिताश्री तुम्ही मला मारून जरी टाकलं ना तर मी भजन सोडणार नाही. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 जशी भक्त प्रल्हादाने भक्ती केली, देवासाठी येडा झाला, देवसुद्धा भक्त प्रल्हादासाठी येडा झाला. तुम्हाला काय वाटतं, आपणच देवावर प्रेम करतो का? आपणच देवावरती प्रेम करतो का? नाही, देवसुद्धा आपल्यावर तेवढं प्रेम करतो. ज्यावेळेस बाणाबाई खंडेरायाची भक्ती करू लागली तर खंडेरायाची अवस्था काय झाली माहिती आहे तुम्हाला? देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईनार दांगीन खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन खंडोबाची कारभारीन, झाली बानू धनगरीन. सर्वस्व अर्पण केलं. एखाद्याला विचारलं राधेचा अर्थ काय, तर तो सांगेल तुम्हाला राधा वेगळी नाही, राधा म्हणजेच कृष्ण आहे, कृष्ण म्हणजे राधा आहे. हे भक्तिपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे. आणि आजचा जागराचा दिवस आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या परिचित असा अभंग आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. तो वास्तविक पाहता, देवा माझे मन लागो तुझे चरणी. मन म्हणतात तिथं डोकं म्हणायचं होतं का नाथ महाराजांना? कारण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण मन कमी डोकं जास्त ठेवतो. हां, म्हणजे लोक हृदयाने काम कमी करतात, डोक्याने जास्त करतात. मग नाथ महाराजांना असं म्हणायचं होतं का, देवा माझं डोकं लागो तुझे चरणी? असं न म्हणता देवा माझे मन लागो तुझे चरणी. कारण नाथ महाराजांना माहिती आहे परमार्थ करत असताना मनाची जास्त गरज आहे. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी केंद्रे बाबा सांगायचे, ते म्हणायचे प्रपंचामध्ये वित्त असावं लागतं. वित्त वित्त पैसा. आणि प्रपंचामध्ये जर वित्त नसेल, पैसा नसेल तर कोणी विचारत नाही. पण पैशावाला असेल, किती येडा असू द्या, बाबूराव पुढं बसा म्हणावं लागतं. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. प्रपंचामध्ये वित्त असावं लागतं, शरीरामध्ये त्या ठिकाणी पित्त असावं लागतं. तसं परमार्थामध्ये चित्त असावं लागतं. जर परमार्थामध्ये चित्त नसेल तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही
ज्ञानोबराय गोड वर्णन करतात. हरिपाठाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच अभंगामध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये म्हणतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा, तुमचं चित्त जाग्यावर नसेल तरी ते व्यर्थ. एक जणाची पत्नी म्हणली म्हणून तो वारीला निघाला. आता वास्तविक पाहता माऊलीचा सोहळा तुमच्यापासून जातो, तुमच्यापासून जातो. आता कितीतरी लोक सोहळ्यामध्ये येतात पण सोहळा तुमच्यापर्यंत येतो, हे भाग्याचं लक्षण आहे महाराज. आणि पत्नी म्हणली म्हणून वारीला निघाला. पत्नी म्हणली आहे बघा काळजी घ्या, व्यवस्थित वारी करा. लोक वारी करतात आणि वारीला गेले, दिंडीला गेले तर 5-5, 10-10 किलो वजन वाढून येतात, जरा काळजी घ्या. आणि काही ते पट्टीचे पहिलवान आहेत महाराज, इकडच्याही पंक्तीतला खातो आणि तिकडचंही खातो आणि घरी गेल्यानंतर म्हणतो लय मजा आहे बरं का, लय मजा आहे. पत्नी म्हणली काळजी घ्या. काय काळजी घ्या? काही नाही, आपल्या शेजारचा व्यक्ती एक पंढरपूरच्या वारीला जातो आणि तो त्याचा आदर्श घ्या तुम्ही. काय करतो तो? म्हटले काही नाही, दरवर्षी वारीला जातो, विकू द्या मला थोडंसं, दरवर्षी वारीला जातो आणि एक पोतं बिस्किटचं घेऊन येतो, जरा त्याचा आदर्श घेत जा. हा म्हटलं काही हरकत नाही. आला आळंदीमध्ये 2 मुक्काम, पुण्यामध्ये 2 मुक्काम, 5वा मुक्काम असतो सासवडचा. आणि दिव्य घाट चढत असताना फार सुंदर योग असतो आपल्या जीवनामध्ये. मी लहानपणापासून वारी केली महाराज, कारण माझे वडील 1962 साली जोग महाराज संस्था सुटले. वैद्यबाबांना त्यांना मी अगदी जवळून पाहिले, त्यांच्या मांडीवर मी खेळले. आमच्या घरामध्ये ही सगळी महाराज मंडळी सप्ताहासाठी असायची. काय आनंद असतो दिव्य घाटामध्ये. गात जागा आणि मग उठा साधू संत साधा पुलेहित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. उठा एकदा मेल्यावर उठता येत नाही. एखाद्याचं नाव राम असेल पण त्याचा राम निघून गेला की या रामाला उठता येत नाही. उठा साधू संत, उठा तुम्ही आता. आणि म्हणून वारकरी सकाळी उठतात आणि काकडा चालू होतो, नाही का, काकडा चालू होतो. पण हा काकडा करण्यासाठी आलाच नव्हता, हा आला होता बिस्किट गोळा करण्यासाठी. सकाळीच उठला पट्ट्या. आणि मग काय त्या दिव्य घाटामध्ये आनंद असतो महाराज. ते पुणेकरी मंडळी एवढे पुण्यवान आहेत, त्यांना असं वाटतं वारकरी आमच्या दारात आले ना, यांना काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. काही महिन्याच्या 2 महिन्याच्या पगारी देऊन टाकतात. काय देतात? बिस्किटं देतात. काय वाटप त्या ठिकाणी होत असते. एकदा आमच्या दिंडीतल्या काही महिला, मी म्हटलं रांगेत लागू नका, तरी त्या रांगेत उभ्या राहिल्या. 2 तास रांग. ती म्हटली एवढी मोठी रांग आहे, काहीतरी विशेष वाटप असली पाहिजे. आणि 2 तासानंतर जेव्हा यांचा नंबर आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं दाढी कटिंग फ्री आहे. आता काय करून घ्यायची का? आणि असा सगळा आनंद. अशी वारी झाली. बिस्किट जमा केले, राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या. वारकरी दुपारनंतर चपला काढून फेकतात त्या दिव्य घाटामध्ये. आजही आपल्याला पाहायला मिळतं. का? कारण वारकऱ्याच्या स्वागतासाठी त्या दिवशी विशेष म्हणजे एकादशी असते ना. वारकऱ्याच्या स्वागतासाठी वरुण राजा बरसतो, म्हणजे पाऊस येतो त्या दिव्य घाटामध्ये. महात्म्य असं आहे. वारकरी काय करतात, पावसामुळे थोडासा रस्ता खराब होतो, चिखल होतो आणि पाय घसरतात. मग पावली खेळता येत नाही, नाचता येत नाही, फुगडी खेळता येत नाही, मग ती चप्पलच सोडून द्यायची. पण वारकरी एवढे हुशार वारकरी, एका ठिकाणी 2 चपला सोडत, ज्याला लागलं त्यालाच लागलं. एक चप्पल इथं, दुसरी 1 किलोमीटरवर चप्पल. मग याचा दुपारनंतरचा कार्यक्रम, जोड्या लावा, चपला गोळा करावं का? चपला घेतल्या. संध्याकाळ झाली. बऱ्याचशा जणांना नंबरचे चष्मे. पत्नीने फक्त काय सांगितलं होतं, काय आणायचं? बिस्किट. झोपले का? बिस्किट. नंबरचे चष्मे गोळा केले. एक जणांनी विचारलं हे कशाला? मेवणीला गिफ्ट म्हणून देता येईल. अरे नंबरचा आहे, मरेल ती, जाईल, मग सासूला देता येईल. तो म्हटला मरा नका ती मेली तर. ते नंबरचे चष्मे गोळा केले. अशी वारी झाली. आला पंढरपूरमध्ये. तो म्हटला आता 20 दिवस झाले घेण्याच्या नादामध्ये स्नान केलं नाही, आंघोळ केलं नाही, म्हणून चंद्रभागेच्या तीरी गेला, स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर जसा बाहेर आला त्याला लॉक असलेली अशी चांदीच्या धातूसारखी दिसणारी एक पेटी सापडली. त्याने जवळ घेतली, तिला लॉक होतं. त्याने खडखड असा आवाज आला, वाजून पाहिलं तर आवाज आला. आता आवाज आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ह्या पेटीला लॉक आहे, नक्की या पेटीमध्ये काहीतरी मौल्यवान वस्तू असली पाहिजे, म्हणूनच लॉक केलं.
काही उगाच कशाला लॉक करतो का आपण? एका रिक्षावरती पाठीमागून टेटस होता शिंदे महाराज. हां, मौल्यवान गोष्टीला लॉक करतात लोक. रिक्षावरती असा टेटस होता, ज्याची बायको मुकी तो जगात सगळ्यात सुखी. लॉक करा. आणि हे योगायोगाना भेटतं, त्याला भाग्य लागतं महाराज. अरे पेटी घेतली, आला घरी. घरी बिगर टिकटी आल्यानंतर म्हटला, पत्नीने विचारलं दर्शन झालं की नाही विचारलं. तिने आल्याबरोबर विचारलं काय आणलं. ते म्हटलं हे बघ बिस्किटचं पोतं, राजगिऱ्याचे लाडू, चपला, नंबरचे चष्मे. तरी ती म्हटली एवढंच आणलं का. हळूच बॅगेतून ती पेटी काढली, लॉक होतं. तिने जवळ घेतली, वाजून पाहिली तर खडखड आवाज आला. लक्षात आलं नक्कीच याच्यामध्ये सोन्याचे दागिने असले पाहिजे. नसेल सोन्याचे, चांदीचे तर कुठंच गेले नाही. नसेल चांदीचे दागिने, कमीत कमी चिल्लर पैसे फुकटचे आहेत ना. ते 10ची नोट सापडली तर उन्हात तासभर उभा राहतो पाय देऊन त्याच्यावर, आणि मग उचलून घेऊन जातो. मग आता हे फुकटचे पैसे सोडणार आहे का? आता काय करावं, लॉक तोडावं की चॉबी बनवून आणावी. दुसऱ्या दिवशी तिने चॉबी बनवून आणली, हळद कुंकू लावून ते पेटीची पूजा केली आणि मग चॉबी कुलपाला लावली. उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. उघडली पेटी. त्या पेटीमध्ये सोनं नाही, चांदी नाही, चिल्लर पैसे नाही. मग त्या पेटीमध्ये काय, 2 वस्तारे 3 कैच्या. जा घेऊन. मला एवढं सांगायचंय तुम्हाला, चित्त नाही नामी. जर चित्त नसेल तर परमार्थ सुद्धा व्यर्थ आहे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. कारण मनाचा विषय असा आहे, हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे. एरवी राट वया थोडे त्रिलोक्य या. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. तस्यहम निग्रहम मन्ने वायुर्यो सुदुष्कर. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे, जाता येता न लगे, जाता येता न लगे. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे, जाता येता न लगे, जाता येता न लगे. बहुत चंचल. नुसतं चंचल नाही तर म्हटले चपळ. जाता येता न लगे वेळ. किती चपळ आहे तर म्हटले 10 एकर आहे तरी सुद्धा बांध कोरायला पाठच उठून जातो. इतकं चंचल आहे, कशावर जाईल त्याची गॅरंटी नाही. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करत असताना मनाला उपाधी देतात कशाची, तर चरणे शेळियाचे माऊली म्हणतात. चरणे शेळियाचे, धावणे वारियाचे, जळणे अग्नीचे भलतेचे असो. माऊली म्हणतात जसं चरणे शेळियाचे तसं मन आहे. शेळी माहिती आहे सगळ्यांना. हां, बकरी. कधी कधी आपण ह्यांनाच बकरी म्हणतो, पण बकरी माहिती आहे तुम्हाला. बकरी फार चंचल आहे. म्हैस चरते तशी बकरी चरत नाही. आणि दिवसभर चरून जरी आणली, संध्याकाळी खायला दिलं का सुरू. कोण? बकरी शेळी. म्हणजे 750 वर्षापूर्वी माऊली म्हणतात चरणे शेळियाचे असं माणसाचं मन आहे. एका ठिकाणी शांत बसत नाही. कोट्यवधी रुपये असून सुद्धा माणसाचं मन धावत राहतं. मन धावत राहतं. कशावर जाईल गॅरंटी नाही. आपल्या भारताचे 2 श्रीमंत माणसं अमेरिकेला फिरायला गेले. आज ज्यांचं सौजन्य आहे ते तिथं राहायला होते आणि तिकडे भेटायला गेले. तिथे भरपूर श्रीमंत माणसं अमेरिकेमध्ये बैठक बसली लोकांची. म्हटले गाव भारताचे बलाढ्य श्रीमंत माणसं 2 जण आपल्या देशामध्ये आले. अमेरिकेचे लोक म्हटले हो. तर म्हटले त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली करा. कोण आलंय? श्रीमंत आहे ना, भारतातले मोठे श्रीमंत माणसं आहेत. खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली करा म्हटले. त्यांनी आपलं नाव काढलं पाहिजे अशी व्यवस्था करा.
तर लोकांनी विचारलं, म्हटले कशी व्यवस्था करायची, नेमकं खायला प्यायला कसं द्यायचं? तर ते म्हटले भारतामध्ये सगळ्यात जास्त आवडीने लोक काय पितात, फेवरेट पेय काय आहे? चहा म्हणते. मोठ्यानं बोलत जाणार. मी आताच विचारते, आताच बाबा तुमचा काळ गेलाय. सगळ्यात जास्त आवडीने लोक काय पितात? नाहीच आवडली एखाद्याला चहा तर तो कॉफी घेतो, नाहीच कॉफी आवडली तर दूध घेतो, नाहीच आवडली तर पॉइझन घेतो ना. कंटाळाच एखादा संसाराला तर तो पिऊन टाकतो. म्हटले यांना चहा द्या. भारताचे 2 श्रीमंत माणसं आहे ना, मग दोघांना चहा दिला. श्रीमंत माणसं आहेत. चहा दिल्यानंतर म्हटले आता नाश्त्यासाठी पोहे द्या. भारतामध्ये अशी पद्धत आहे, मुलगी बघायला गेलो तरी पोहेच आणि मुलगा बघायला गेलो तरी नाश्त्यासाठी. जाऊ द्या पोहे म्हटले. पण एक जण म्हटलं थांबा, असे पोहे देऊ नका. म्हटले मग चांदीच्या प्लेटीमध्ये पोहे द्या आणि खाण्यासाठी सोन्याचे चमचे द्या. जाऊ द्या पोहे. दोघांच्याही समोर ते पोहे आले. दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. पोहे बघून नाही. काय अभ्यासू मंडळी आहे तिथले. वा हा, ते चमचे बघून, हा ते 2 चमचे बघून हे 2 चमचे विचार करायला लागले की हे 2 चमचे जर आपण घरी नेले तर घरचे चमचे किती खुश होतील. आणि एक जणाने तर एवढ्या गप्पा रंगवल्या. काय राहिलं द्या. विठ्ठल विठ्ठल कुठं होतो आपण? घरचे ना. घरचे चमचे किती खुश होतील, बरोबर आहे की नाही? आणि मग एक जणाने एवढ्या गप्पा रंगवल्या. अमेरिकेच्या लोकांना बोलू लागला तो म्हटला हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, आमचा भारत देश कलागुणांनी संपन्न आहे. कुणाला मृदंग वाजवता येतो, कुणाला गायन करता येते, कुणाला कीर्तन करता येतंय, कुणाला भांडण मिटवता येतं, काहींना पेटवता येतं. हा, इतके कलांनी भरलेले आहेत लोक. काहीला विंचू उतरवता येतो, काहीला इकडं पण आहेत का. वा असं रंगवलं, सगळ्यांना हसवलं. एक चमचा उचलला, पटकन खिशामध्ये टाकला. तिथल्या लोकांनी पाहिलं नाही याने चमचा टाकला, पण याच्या बरोबर जे गेलो होतं त्याने बरोबर पाहिलं याने चमचा उचलला. हा म्हणला त्याने उचलला, आता मी कसा उचलू. तो म्हटला हे बघा, नुसतंच हसू नका. आमच्या भारत देशामध्ये जेवढ्या कला आहेत ना, त्यातली एक कला माझ्याकडं सुद्धा आहे. म्हटला लोक म्हटले काय कला आहे, दाखवा तरी. तो म्हटला हे बघा, हा जो एक सोन्याचा चमचा आहे ना, हा चमचा मी माझ्या खिशात घालतो, याच्या खिशातून वर काढतो. म्हटला काही कमी आहे का, कमी आहे का? नाही. चंचलम ही मन कृष्ण, हा हे मन कैसे होडे, पाहो तरी न सापडे, एरवी राट वया थोडे त्रिलोक्य या. फार चंचल आहे, फार चंचल आहे, भयानक चंचल आहे. कशावर जाईल सांगता येत नाही. मनाला उपमा देत असताना मर्कटस्य सुरापानम, माकडापेक्षा माणसाचं मन चंचल आहे. शास्त्रकार वर्णन करतात माकड पहिलंच चंचल आहे, नंतर त्याला सुरापानम म्हणजे दारू पाजावी. हा, त्याने मद्यपान करावं, नंतर त्याला विंचू चावला, वेड लागलं, भूत लागलं, पहिलंच माकड चंचलन. हे सगळं झालं आणि एक जणाने सांगितलं माकडा चल कीर्तनाला. बसल का शांत? म्हटले नाही. मर्कटस्य सुरापानम, शांत बसणार नाही. एक डोंबारी खेळ करण्यासाठी एका गावात गेला आणि त्याला दुसऱ्या गावाला जायचं होतं, पण योगायोगाने पाऊस आला. दोन्ही गावाच्या मध्ये एक नदी होती, तिला ओसंडून पाणी आलं. आता संध्याकाळचा खेळ झाला नाही शिंदे महाराज, तर खायच्या पंचायती रोज खेळ केला पाहिजे. म्हणून डोंबारी विचार करू लागला, तर पलीकडच्या गावात कसं जायचं, संध्याकाळी खेळ झाला पाहिजे. तेवढ्यात एक नाव दिसली, आवाज दिला, ए नावाड्या इकडे. आला नावाडी, बोला काय काम आहे. हा डोंबारी म्हटला, ए नावाडी दादा, अरे जसं प्रभू श्रीरामाला तरुण नेलं ना या नावेमध्ये, तसं मलाही घेऊन चाल, आम्हा सगळ्यांना घेऊन चाल. नावाडी हुशार होता. तो म्हटला आम्हाला म्हणतोय, अनेक वचनी शब्द आहे, मग आणखी पॅसेंजर कुठे आहेत, आणखी लोक कुठे आहेत, तू एकटाच दिसतो. तो म्हटला मी एकटा नाही, मी आहे, माझ्या बरोबर एक बोकड आहे, दुसरं माकड आहे. आता नावाडी हुशार होता. तो म्हटला हवं तर मी तुला बोकडाला सोडतो, पण माकडाला बसू देणार नाही, कारण त्याने 11,000 वर्गणी दिली तरी नको मला सप्ताह, त्या कमिटीत नको. फार चंचल आहे माकड. आणि मी नेमकीच नाव घेतली, मला काय पलटी करायची का.
मी त्या माकडाला घेणार नाही. पण डोंबारी हुशार होता. डोंबारी म्हटला, का रे दादा माकड काय करतं? काही नाही, माकड उड्या मारतंय, नावेमध्ये उड्या मारेल, मला नाव पलटी करेल, मला पोहणं नाही, नवी नाव आहे, मी त्याला घेत नाही. डोंबारी म्हटला, काळजी करू नको, मी त्या माकडाचे हातपाय बांधून टाकतो. कधी कधी काय होतं, एखादं माकड जर जास्तच उड्या मारायला लागलं तर सप्ताह होऊस तर त्याच्या गळ्यामध्ये टाका एखादी तुळशीची माळ, काल्यानंतर काढली तरी बघू, काय हरकत नाही, बांधून टाका त्याला. हा. म्हणून त्या डोंबाऱ्याने त्याचे हातपाय बांधले, माकड नावेमध्ये टाकलं. नाव अशी अर्ध्यामध्ये गेली, दोन्ही धारेच्या मधोमध नाव गेली, तीराच्या मधोमध नाव गेली. माकड ना ते शेवटी माकडाने काय केलं, थोडेसे हात सैल केले, एक बारीक काडी उचलली आणि ती काडी बोकडाच्या नाकात घातली. जसं बोकड उधळलं की सगळ्यांना जलसमाधी. एवढं माणसाचं मन चंचल आहे, म्हणून नाथ महाराजांना म्हणावं लागलं अभंगाचं प्रथम चरण. देवा माझे मन देवा माझे मन देवा माझे मन दमले ना ते पोरं, बरोबर आहे. किती घाम आले तुम्हाला, बसा खाली, पाणी वगैरे घ्या तुम्ही, थोड्या वेळाने चहा सांगते, बसा खाली. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दी, फक्त देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा तुझ्या चरणी आल्यानंतर काय होतं, आता कोठे धावे
आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला सिना गेला भाग गेला सिना गेला तुमचे चरण किंवा तुझे चरण देखलिया. तेव्हा काही चंचल मन धावणार आहे पण आता कोठे धावे मन देवा का म्हणजे तुमचे चरण देखलिया. आता मन धावणार नाही परंतु देवा तुमच्या चरणी अर्पण केले ना तुमचा छंद लागू द्या. या संसाराचा छंद लागू देऊ नका. काही लोक म्हणतात त्याला फार नाद आहे. नाद नाही हो छंद म्हणत जा ना. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने कोई क्या जाने कोई क्या जाने मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मीराबाईला राणा घरामध्ये दिलं. बस वैभव आहे सुख आहे सगळ्या गोष्टी आहे. हा सगळ्या गोष्टी आहे ना. आता नुसता मोबाईल दिला तरी बस म्हणतात पण तिला एवढा राज घराणा आहे. मीराबाईला विचारलं तुम्ही इथं राहणार तुमचा हा पती आहे. मीराबाईने सांगितलं माझा नाही तो पती तो देहाचा पती असेल पण माझ्या मनाचा नाही. कारण माझं मन राम झाले प्रवृत्ती ग्रासूनी जैसे निवृत्तीसी आले असं जनाबाई मीराबाई म्हणतात. आणि मग त्या मीराबाईची अवस्था काय पग घुंगरू बांध मीरा नाची रे गाय का बछड़ा म्हैस का छोड़ा बैल का दूध निछोड़ो गई बैल का दूध निछोड़ो गई रे बैल का दूध निछोड़ो गई मुरली के नाद दीवानी बनी दौड़त मुरली के नाद दीवानी बनी दौड़त मुरली के नाद दीवानी बनी मुरली दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी मुरली के नाद दीवानी सामान्य लोकांवर म्हणजे आपण जर एखादी वस्तू सुंदर पाहिली वस्तू एखाद्या मार्केटमध्ये गेलो एखाद्या शोरूममध्ये गेलो एखादी गाडी आवडली तर माणसं म्हणतात मला आवडते बरं का ते. म्हणजे माणसं वस्तूवर प्रेम करतात. एखादी व्यक्ती सुंदर असेल तर माणसं व्यक्तीवर प्रेम करतात. भगवंताने हे विश्व बनवले तो किती सुंदर असेल. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया दिल दीवाना हो गया मेरा दिल दीवाना हो गया सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. किती सुंदर देव त्याला मन अर्पण करायचंय. एक तो तेरे नैन कजरे दूसरा काजल लगा तीसरा नजरे मिलाना दिल दीवाना हो गया. काली कमली वाला मेरा यार है मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार
असू द्या. नाही नाही बरोबर आहे. नाही नाही महाराज, देहीच विधी बघू नका. माझ्या तुकोबारायचा प्रपंच असा होता, संसाराच्या नावे घालून या शून्य. पत्नी अन्न करता गेली तरी तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. आणि आपण म्हणतो संसार व्यसनी पडो, नाही का, पडो एकदाचे. आम्ही एकदा कीर्तनावरून आलो, सकाळचं कीर्तन केलं आणि कार्यक्रमावरून आलो, आताही कथा चालू आहे आमची. आणि कीर्तन झालं, आम्ही घरी आलो, यायला उशीर झाला थोडासा, आम्ही थकले होते, आतमध्ये गेले. अशा 80-90 मुली आहे संस्थेवरती. थोडंसं महाराज बाहेर बसले पार्किंगमध्ये, एक बाबा भेटायला आले होते आणि मी पाणी वगैरे त्यांना दिलं. यांची चर्चा चालू होती, तेवढ्यात बाबा बोलता बोलता म्हटले, महाराज फुकट करू नका, मी 2 लाख रुपये देतो, हे काम करावंच लागेल, असंच तसंच. मग मी बाहेर गेले, म्हटलं महाराज आपण कमिशन घेत नाही, फुकट करतो, काय काम आहे त्यांचं? बाबा म्हटले मुलगी बघायची आहे. म्हटलं बघूयात, काय हरकत नाही, पण मग मुलाचा बायोडेटा फोटो द्या माझ्याकडे, मी मुलगी पाहून देते. म्हणजे मी काय तशा मुली पाहून देत नाही, पण मग आता बाबाला कटवायचं होतं, मग आता तसं बघू म्हटलं. बाबा आता आम्ही कार्यक्रमाहून आलो आहे, काय बायोडेटा वगैरे पाठवा. बाबा बसलेले होते, त्यांचं वय होतं MH 65. म्हटलं बाबा फोटो वगैरे, नवरदेव नेमका कोण आहे काय? बाबा म्हटले मीच नवरदेव आहे. रिअल झालेली घटना आहे महाराज. मी म्हटलं बाबा तुम्ही कशाला लग्न करता, काय असेल ते आम्ही बघू. म्हटलं तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करा, आम्ही मधुकरी देऊ तुम्हाला, कशाला चिंता करता, कशाला पत्नी, कशाला लग्न, या सगळ्या ते म्हटले नंतरची चिंता. म्हटले नंतर शेवट बरा गेला पाहिजे म्हणून लग्न करायचंय. मी म्हटलं काय हरकत नाही, शेवट आळंदीत जाईल तुमचा, तुम्ही मधुकरी मागून खा राहा. ते म्हटले नाही, पाहिजे जरा जीवा भावाला. मी थोडंसं रागवले, बाबाला उठून दिलं आणि म्हणलं परत यायचं नाही बरं का. पण महाराजांनी नंबर सेव्ह केला. आणि 2-3 महिन्यानंतर मी सहज स्टेटस पाहिला त्या बाबांचा, तर जेजुरी गडावरचा एका आजीला उचललेला ते का. आणि मग नंतर कोरोना आला, कोविडमध्ये त्यांना कोरोना झाला, नंतर कावीळ झाला आणि कोरोनामध्ये ते गेल्याच्या नंतर मला त्यांचं एक वाक्य आठवलं, शेवटची चिंता. माणूस मरतो, बाई शिल्लक आहे. माणूस मरतो पण चिंता मरत नाही ना. प्रपंच असा आहे, नेहमी दुःख देणार आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. ऊर्ध्व मूल मदशाकमश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेद. आदि पुरुषाला जाणणारा, मूळ पुरुषाला जाणणारा सुद्धा जर संसाराने दुःखी होत असेल, कारण नारदाची नारदीन झाली होती. भूत लागले नारदा, लागले नारदा, भूत लागले नारदा, लागले नारदा, लागले नारदा, लागले नारदा, भूत लागले नारदा, लागले नारदा. सात मोरे झाले त्याला, सात मोरे झाले त्याला, भूताचा भर मोठे गबाई, 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 भूताचा भर मोठे गबाई. म्हणजे संसाराचं भूत जे आहे ते साधं नाही म्हटले, मग कसं आहे, भूत जबर मोठे गे बाई. इतकं जबर आहे का भयानक आहे एकदम. आना आना करता हा बाबा केव्हा काना होतो, भूत जबर. म्हणून ज्ञानी माणसाला तुकोबारा उपदेश करतात, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे, अन्यथा पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. एका येड्याचं नवीन लग्न झालं. आता लग्न झाल्याच्या नंतर ती गेली येती जातीला, तिकडं गेली माहेरी. याने बाबाला विचारलं, बाबा मी जाऊ का माझ्या बायकोला आणायला? बाप म्हटला, येड्या तुला कुठं बसावं, कसं बसावं, काय बोलावं, काय नाही बोलावं हे काहीच कळत नाही, तू नको जाऊ तुझ्या पत्नीला आणायला, मी जातो. आता हा म्हटला, बाबा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमच्या पत्नीला आणायला मी गेलतो का? तुमच्या लक्षात येते ना? हां मग ठीक आहे, नाही उद्या लक्षात आलं तरी काही हरकत नाही. हां मग माझ्या पत्नीला मी जातो, तुम्ही कशाला जाता?
आता बापाला माहिती येडं, बाप म्हटलं हे बघ जायचं नाही, मी जातो. पण आई जवळ आला. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. येडं जरी असेल तर मा वाघ ग बाई. ती म्हटली हे बघ बाळ्या, जायचंय ना तुला, जाय, पण फर्स्ट इम्प्रेशन सासरवाडीमध्ये मग काय आश्चर्यदानी मच्छरदानी 4-5 जणांची तानातानी. निघालं येडं. आईने सांगितलं, वॉर्निंग दिली, चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं, कोणीही भेटू दे त्यांना राम राम, बरं आहे का तुमचं, पाऊस पाणी कसं आहे, तुमचं लग्न वगैरे झालंय का, तुम्हाला पोरं बाळं किती आहे, हे काय ते काय, मस्त पद्धतशीर बोलायचं, खाली बसायचं नाही, वरती बसायचं आणि व्यवस्थित राहायचं. 2 दिवस तिथं मुक्काम करायचं. जा बाळ्या. आणि हे येडं आलं सासरवाडीमध्ये. सासरवाडीमध्ये आल्याबरोबर गावाच्या बाहेरच सासरा भेटला. राम राम म्हटले. राम राम. बरं आहे का तुमचं? बरं आहे म्हटलं. सासरा म्हटलं एकदम बरं आहे. म्हटले पाऊस पाणी? सासरा म्हटलं चांगलं आहे. मग तुमचं लग्न वगैरे झालंय का? सासरा म्हटलं जर येड्या माझं लग्न झालं नसतं तर तुझं पेटलं असतं का? हा, लग्न झालंय. मग तुम्हाला पोरं बाळ? सांगतो म्हटलं चल घरी. घरी जाताना एक विहीर दिसली. आता आईने सांगितलं होतं काही दिसलं तर विचारायचं. हा म्हटलं हे काय? सासरा म्हटला विहीर आहे म्हणे. कोणी खाणली म्हणे? सासरा म्हटला तुझ्या आणि माझ्या बापाने खाणली. चल म्हटलं घरी. घर दाखवलं त्याला. सासरा गेला किराणा दुकानामध्ये माल आणायला. घर दाखवलं, घराकडं गेला. पटकन लक्षात आलं खाली बसायचं. चाऱ्याची गंजी होती. गंजीच म्हणतात ना इकडं, आमच्याकडं मेल्यावर जाळतात, इकडं जाळू जाळू मारत नाही ना. मग त्या चाऱ्याच्या गंजीवर जाऊन बसलं. जावाई कुठे, जावाई कुठे? मग गंजीवर गेला, धरला, वडला खाली. मग काय विचारता, नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. सासूबाईचा थाट सुरू झाला. सासूबाई म्हटली जावाई बा पहिल्यांदाच आलात, पुरणपोळी करू का बासुंदी करू, गुलाबजाम करू का, नेमकं करू काय? आता हा जावाई एक तर आईने सांगितलं आणि त्याच्यामध्ये आईने सांगितलं बाळ्या लवकर घरी जायचं. एक गोष्ट सगळ्यांपासून लपून ठेवली, ती म्हणजे तुला रात आंधळे हे आपण तिथं कळू दिलं. दुसऱ्याचीच जमीन दाखवली, इथपासून तिथपर्यंत आपलीच आहे म्हटलं आणि तसंच लग्न लावलं. तुला रात आंधळे हे त्यांना कळू द्यायचं नाही. त्याच्या लक्षात आलं. पटकन घरात जाऊन बसलं. बसल्याच्या नंतर सासूबाईने पुरणपोळी केली. ताट वाढलं आणि याला ताट घेऊन आल्या. याचं तोंड भिंतीकडं, लाईट गेलेली, दिसतच नाही. सासूबाई म्हटल्या जावाई बुवा अहो तिकडं काय पाहता, ताट इकडं वाढलं, इकडं तोंड करा, तुम्हाला दिसत नाही का? आता लक्षात आलं सासूबाईला कळू द्यायचं. दिसतं ना सासूबाई, पण तुमच्या भिंतीचा रंग बघत होतो कसा आहे कसा नाही. स्टेरिंग फिरवली. जेवायला बसला. आता हा जेवायला बसला, परंतु याच्या शेजारी म्हशीचं टोनगं बांधलेलं होतं. पुरणपोळीचा वास आला. झोपलेलं टोनगं उठून बसलं. हा, आणि जशी पोळी यायची, हा तूप लावून पोळी यायची, म्हशीचं टोनगंच पोळी खायचं. हे टोनगं नुसतं भात खात होतं, कारण ह्या टोनग्याला दिसतच नाही नेमक्या पोळीला काय लावलेलं आहे, काही दिसत नाही. आता 2-3 पोळ्या तर त्याच टोनग्याने खाल्ल्या. हे टोनगं भात खाऊ लागलं. सासूबाईने पाहिलं जावाई बुवा काही नाराज आहेत का हो, पोळी तुम्ही खात नाही, म्हशीचं टोनगं खाताय का, तुम्हाला दिसत नाही? नेमका प्रॉब्लेम काय, तुम्हाला दिसत नाही का, रात आंधळ आहे का? नाही हो सासूबाई मला दिसतंय, पण मला वाटलं घरात बांधलंय तुमचं लाडका असेल ते टोनग, म्हणून मी आतापर्यंत काही बोललो. आता येऊ द्या टोनग्याला. आता येऊ द्या म्हटलं, मी बघतोच त्याच्याकडं. आणि जशी सासूबाई तूप लावून पोळी घेऊन आली, याला वाटलं टोनगची की काय, याने अशा हात मागं केला आणि फड्याला दिशी ठेवून दिली सासूबाईच्या काना मागं. इतकी लाडकी आहे काय सासूबाई तुमची? सासूबाई उतानी पडली. दिसत नाही का, दिसत नाही का. कसं तरी झोपण्याची व्यवस्था केली. बाहेरच झोपला. एका बाबाची बाज होती, तिथं फेटा होता. रात्रीला बाथरूमला आली. जायचं कसं बरं, जाणं ठीक आहे पण यायचं कसं? दुसऱ्याच्याच घरात शिरलं तर. फेट्याचं एक टोक खाटेला बांधलं आणि दुसरं टोक धरून बाथरूमला गेला. त्या टोनग्याने इकडचं टोक खाऊन टाकलं. हे गेलं आणि सासूबाईच्या आणि सासऱ्याच्या त्या खाटवर जाऊन पडलं. सासरा म्हटलं ओ जावई बुवा दिसत नाही का? दिसतं म्हटलं सासरे बुवा, पण यांच्या कानाखाली टाकली ना म्हणून माफी मागायला आलोय, बाकी काही काम नाही म्हणलं. असं काही प्रपंचामध्ये
अवघड आहे ना महाराज. एका येडीचं नवीन लग्न झालं आणि ती सारखी सासूबाईला सासूबाई सासूबाई म्हणायची. सासूबाई म्हटली, हे बघ गंगे, मला सासूबाई म्हणायचं नाही, मला आई म्हणायचं. सासरा म्हटला, तिला जर आई म्हणत असेल तर मला सुद्धा बाबा म्हणायचं. आता एक दिवस ह्या येडीचा नवरा कामावरून घरी आला. ती म्हटली, आई बाबा. बघा ना, दादा घरी आलाय म्हटली. येडीचे ना शेवटी, सासरही सारखं माहेरही सारखं. म्हणून ज्ञानी माणसाला परमार्थाचा आनंद घेता येतो जसा माझ्या तुकोबरायनी घेतला. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आहे, असा परमार्थ माझ्या तुकाराम महाराजांनी केला. संसार देव सांभाळतो, आपण परमार्थ सांभाळायचा असतो. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या, आपण भजन करू. परमार्थ आणि भगवंत सहज भेटत नाही. जन्माधस्य वया इतरतश्चार्थे भिग्य स्वराट. जन्मान जन्मांतरीचं पुण्य साठावं लागतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमंच पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशम विदाय हि तदोदयेत विवेकः. विवेक असेल, पुण्य असेल तर परमार्थ घडतो, नाही तर घडत नाही. सगळ्यांनी घ्या दोन्ही हात वरती. वा, या ठिकाणी बाळू मामाच्या नावाने यूट्यूब चॅनल आहे आणि तुमच्या गावाचा प्रचार प्रसार त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून ते करणार आहेत. त्यांना धन्यवाद देते. एकदा कॅमेरा सगळ्यांकडे फिरवा. वा, राहू द्या, तासभर अशी जाता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करा. मी कुठं म्हटलं तुम्हाला हात खाली घ्या म्हणून. त्यांना वाटलं हे एरवी आंधळेचे दिसतं ना दिसतं, आपलं मोकळे झाले एकदाचे. विठोबा रखुमाई सोडत नाही म्हणून देवा संसार व्यसनी पडो नेदी. काय पडो नेदी देवा, कशाचं व्यसन असावं तर ते तुझ्या नामचिंतनाचं व्यसन असावं. व्यसन करू नका या मताची मी नाही, व्यसन करू नका या मताची मी नाही. नक्की व्यसन करा, पण ते व्यसन धर्माचं असलं पाहिजे, ते व्यसन परमार्थाचं असलं पाहिजे.
व्यसन समाजाच्या हिताचं असलं पाहिजे, मग ते व्यसन करा. बाकीचे व्यसन करून काय फायदा आहे? जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. एकदा देवाचं नामचिंतन करून पहा. उद्या काल आहे, सांगू द्यात मला. खरे वारकरी पाहणार नाही की दिवाळीची तारीख किती आहे, ते पाहतील पुढच्या वर्षी सप्ताहाची तारीख किती आहे. नींद नाही रे, चैन आया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाही रे, शाम नाही रे, पल पल जाए धिन धिन जाए, पल पल जाए धिन धिन जाए, कैसे करूं मैं हाय. नींद नाही रे, चैन आया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाही रे, शाम नाया रे, तेरे बिन गई बीत ये सदिया, आजा शाम पिया रे, तड़प तड़प ही रे न गुजारे, मोहे पता बता रे, कटे नहीं दिन रे न तरे, अब सारी रात जगा रे. नींद नाई रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाई रे, शाम नाई रे, शाम नाया रे, शाम नाया रे. देवाच्या नामचिंतनाचं वेळ असावं. अक्रूर भगवंत भगवान श्रीकृष्णाला घेण्यासाठी आले, कारण कंसाचा वध करायचा आहे. जोपर्यंत कृष्ण मथुरेमध्ये येणार नाही तोपर्यंत कंस मरणार नाही, म्हणून अक्रूराला पाठवलं. आणि भगवंताला घेण्यासाठी जेव्हा अक्रूर आले घेऊन गेले तर त्या गवळणी म्हणतात, देवा तू म्हटला होता परसो येतो, आणि बरसो लावले. देवा तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. त्या जनाबाईने प्रेम करावं देवावरती, म्हणावं देवा धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर. शिव्या द्याव्यात ओव्या गाऊनी स्वरात, दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, असा कार्य विठ्ठला तू केलासी कावा, अलंकार विसरून गेलासी देवा, कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. त्याला अर्पण केलं. तुकाराम महाराजांनी मन देवाला अर्पण केलं, जनाबाईने केलं. सकल संत मांदियाळी देवाला मन अर्पण करतात. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम. नामचिंतन याच्यासाठी देवा, कारण तुझ्या नामचिंतनामध्ये समाधान देण्याची ताकद आहे. एखाद्याचं नाव समाधान असेल पण तो समाधान असेलच तो समाधानी असेल सांगता येत नाही, पण तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो तुझ्या नामचिंतनामुळे, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. ही वाणी त्याला अर्पण असावी. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितमचे. वाणी त्याला अर्पण असावी. आणि म्हणून तुकोबाराय भजन करू लागले.
भंडाऱ्या डोंगरावरती भजन चालू आहे. जनाबाईने ताकीद दिली, त्या ठिकाणी आईसाहेबांनी ताकीद दिली. म्हटले महाराज आजपासून भंडारा डोंगरावरती जायचं नाही, जिजाबाईंनी सांगितलं. पण महाराज म्हटले भजन चालू आहे, मी जाणार. महाराज तसं नाही, आज बाजाराला जायचं आणि बाजारात जाऊन मिरच्या विकायच्या महाराज, एकही मिरची परत आणायची नाही. उशीर झाला तरी मिरच्या विकूनच यायचं. म्हटले 11 वाजले काय 11:15 वाजले काय म्हणजे मिरच्या विकायच्या महाराज, एकही मिरची परत आणायची नाही. पण मला भंडारा डोंगरावरती जायचे नाही. म्हटले तुम्हाला बाजारात जायचंय. पत्नीने सांगितलं, शास्त्रामध्ये बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. उचललं मिरच्याचं पोतं, बैलगाडीमध्ये टाकलं आणि विचार केला बाजारात भजन करू. हरीच्या दासा हरिदाही दिशा. बाजारात आले आणि भजन चालू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. डोळे झाकलेले तुकाराम महाराजांचे. बाजार आहे शेवटी तो कुठलाही बाजार असू द्या, तुमचा बाजार असू द्या नाही तर आमच्या तिकडचा असू द्या, बाजार आहे. बाजारामध्ये काय एकसारखी माणसं येत नसतात. हौसे येतात बाजारामध्ये, नवसेही येतात बाजारामध्ये आणि गौशे पण. म्हणजे किती गंभीर विषय चालू असला तरी त्याला काही समजतच नाही काय चालू आहे, म्हणून नुसते हसतात. काही चालू असतं त्यांचं नाही का. गौसे असतात. आणि मग ते गौशे आले 4 जण. आल्याच्या नंतर 3 म्हटले फुकट मिरच्या न्यायच्या, पण 4था म्हटला नाही, माझ्या पत्नीने मिरच्याचे पैसे दिलेत, विकत घेईल. हे 3 जण म्हटले नाही, ते पैसे तसेच राहू दे, संध्याकाळी जाताना बघू. म्हटले काय करायचे त्याचं. हां, त्या पैशाचं ज्याला समजलं त्यालाच समजलं. हां, त्या पैशाचं संध्याकाळी बघू, मिरच्या उचलायच्या. म्हटले पण जेवढ्या लागेल तेवढ्याच घ्यायच्या. अशा करून अर्ध पोतं केलं. राहिलं अर्ध पोतं. नंतर शांती नावाची बाई आली. नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली. इथं कोणी शांती नाही ना, इथली सोडू ना. ती शांताबाई तिथं आली. तिने विचार केला, म्हटली यांनी 4 मिळून अर्ध पोतं नेलं, मी एकटीच अर्ध नेणार. म्हटले का? कारण मला 11 पोरं आहेत. मला नाही, शांताबाईला 11 पोरं आहेत. आणि पूर्वी असं, आता भगत कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर पाहायला मिळालं, बाल गोपाळ सगळी मंडळी, घर भरलेलं आहे, राजवाडा भरलेला असायचा पूर्वी. एका बाईला बसमध्ये प्रवास करू लागली, बसायला जागा नाही. कडेवर लेकरू दिसलं, कंडक्टरनी बसायला जागा दिली. मावशी तुम्ही बसा, मी उभा राहतो. कंडक्टर उभा राहायला पाहतो तर काय, मावशीचं एक लेकरू नाही, आणखी 4-5 लेकरं पाठीमागे आहेत. त्याला राग आला. तो म्हटला मावशी यातले अर्धे तरी घरी ठेवायचे ना, अर्धेच बरोबर आणायचे. मावशी म्हटली मेल्या, हे अर्धेच आहेत, अर्धे घरी. डजनाने कार्यक्रम पूर्वी होतं तसं महाराज. हम दो हमारे किती, पण आता असं हम दो हमारे दो, काही दिवसांनी असं होणार आहे, हम दो हमारा कोई नहीं है, घर में हम अकेले हैं, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पडती है. कुत्र्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यालाच दादा आणि त्यालाच टॉमी आणि त्यालाच बंटी म्हणायचं. कुणाला? वा. आणि म्हणून ती शांताबाई आली, मिरच्याचं पोतं उचललं, गेली घेऊन. मिरच्या गेल्या सगळ्या, एकही मिरची शिल्लक राहिली नाही. जिजाबाईने सांगितल्याप्रमाणे झालं. आले घरी, तुकोबर आहे. घरी आल्यानंतर रिकामं पोतं पाहिलं, आनंद झाला. जेवायला ताट मिळालं, घास घेतला तुकाराम महाराजांनी. जिजाबाईने प्रश्न विचारला, महाराज काय किलोने विकल्या मिरच्या, किती पैसे आले? आता हे ठरलं होतं का पैशाचं? ठरलं होतं का पैशाचं? नाही. महाराजांनी घास खाली ठेवला आणि म्हटले पैशाचं सांगितलंच नाही, तशाच देऊन आलो म्हटले. मग काय भांडणासाठी काय कोर्स करावा लागतो का? भांडण सुरू झालं. कुठं गेला तुमचा देव, कुठं गेला तुमचा विठ्ठल, विठ्ठल 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 करत राहता, संकटाच्या वेळी जातो कुठं तुमचा देव? सांगा मला, आज मला त्याची परीक्षा घ्यायची आहे महाराज, आज मी जेवण करणार नाही. देवाने दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या दासाचं रूप घेतलं. तसा देव दास नाही, देव जगाचा बॉस आहे. त्याने ठरवलं तर 1 मिनिटात लॉकडाऊन होतं, घरात बसा सगळे, नाही का. दुसऱ्या दिवशी दास झाला, दास नाही पण दास झाला. त्या गावात मिरच्याचे पैसे गोळा केले. शांताबाईचा नंबर आला. ती भांडकुदळच होती, भांडकुदळ आणि भांडखोर. खोरं आणि कुदळ, गाव नादी लागत नाही यांच्या. दुरून नमस्कार. ही म्हटली मिरच्याचे पैसे देणार नाही, पण देव म्हटला मी काही साधा सुद्धा दास नाहीये. चतुरा तो शिरोमणी, कुणाला बनण्याची घाणी, चतुरा तो शिरोमणी, कुणाला बनण्याची
चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची धानी मुकुट सकळा हरी धन्य तोची आपण फक्त चतुर आहे तो चतुराचा शिरोमणी आहे म्हणून नामस्मरण घडो संत समागम दे अहितापासून काढीती संत हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा म्हणून संत समागम दे त्या संतांचं एकदा भजन करूयात ज्ञानेश्वर माऊली पाऊला पाऊली शेवटच्या चरणात अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एक जनार्दनी सेवा एक जनार्दनी सेवा दृढने दृढने नामस्मरण धरो संत समागम नामस्मरण धरो संत जनार्दने सेवा नको देवा वावुगाची भ्रम वावुगा
अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ नाही. संत मागत नाही सामान्य जीवाच्या मागण्या संपत नाही. लक्ष देऊन ऐका. संत देवाकडे मागतात, संत देवाकडे मागतात, देवालाच मागतात. हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा. दुर्योधनाने सगळं सैन्य मागितलं पण अर्जुनाने सांगितलं देवा मला तूच पाहिजे. अरे ज्याचा सखा देव आहे, देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. म्हणून अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढने. जाता जाता पुनश्च एकदा धन्यवाद देते भगत कुटुंबियांच्या निमित्ताने. त्यांच्या आईंच्या स्मरणार्थाचा कार्यक्रम आहे. आईवडिलांचं स्मरण राहणं यासाठी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. दुनिया में वो कौन सी चीज़ है, दुनिया में वो कौन सी चीज़ है जो मांगने से नहीं मिलती, सब कुछ मिलता है माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती, आई मिळत नाही. आणि म्हणून पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. जाता जाता सांगून जाते देशाची धर्माची सेवा करा. धर्माची सेवा कराल तर तेच धर्म आपला कामी येतो. नहीं तो गैया कटे मदिरा बढ़े सीनों में नोटों का ज्वर है, व्यभी विचार भी चल रहा है यहाँ, घर घर में घुसखोरी है, गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु संत को गालिया, अरे वाह राज करने वाले, तूने तो रावण को ही शर्मा दिया. ना हिंदों से है ना मुसलमानों से है, ना हिंदों से है ना मुसलमानों से है, इस देश को तो तकलीफ बेईमानों से है. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.